रामकृष्ण हरी. हे बघा, संगीताच्या शेतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही सकाळच्या पारी लवकरच 9 वाजता पोरांचं उरकून तांबटी तोडायला गेले हो का. आणि माणसं तर काय भेटत नाही आहे, त्याच्यामुळं घरच्या घरीच तांबटी तोडणी चाललेली आहे. आणि तांबटी कशी उन्हाचा कडाका खूप आहे, त्याच्यामुळं तांबटी खूप म्हणजे पिकतात. हे बघा, आता आमच्या बादल्या भरलेल्या आहेत. आता आम्ही वतून येणार आहे त्या बादल्या. आणि आम्ही तिघंच, कारण की घरचं बी काय काम बघायचं, परत जनावरांचं बघायला लागतं. त्याच्यामुळं संपूर्ण आज जेवढी होतीन तेवढी आम्ही तोडणार दुपारपर्यंत. आणि हे बघा, आता आम्ही तोडायला सुरुवात केलेली आहे. आणि एक ताटी बी पडलेली होती, तिला उभी करून आम्ही आता बादल्या घेऊन चाललेलो आहे बघा. मी, माझा मुलगा आणि सुनबाई, आम्ही तिघंच तोडायला. आणि जो माझा छोटा नातू आहे तो आपला झाडाखाली बसला होता, पण तो बी जास्त वेळ बसत नाही, त्याला तसंच धरायला लागतं हो का. तांबटी आता इथं तांबटी आम्ही संपूर्ण छोटा ट्रॅक्टर आहे, त्याला ट्रॉली आहे. आणि कुबोटाचा ट्रॅक्टर आहे बघा, आणि ट्रॉली आहे त्याला. त्याच्यात कॅरेट ठेवून त्याच्यात आम्ही तांबटी ओततो आहे अशी. हे बघा, आणि ऊन एवढं लागतं आहे, ऊन इतकं ऊन लागतं की असं वाटतं नको चला घरी जावं. पण म्हणतात ना, शेतकऱ्याला काय ऊन असो अगर पाऊस असो, त्याला काम काही चुकत नाही. आणि शेतकऱ्याला कसं आहे, कष्ट बी खूप आहे, खूप कष्ट करायला लागतात. आणि बादल्या बी पटापटा भरतात. आणि कष्ट केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. आणि म्हणतात ना, कष्टाची भाकरी खूप एकदम चवदार, अगदी गोड लागती आणि खूप सुख समाधान देणारी ती भाकरी असती. अशी ती भाकरी असते बघा, शेतकऱ्याची कष्टाची भाकरी. हो का. आता तो कॅरेट कमी पडलं आहे म्हणून मुलगा कॅरेट आणायला गेलेला आहे वर घरी. त्याच्यामुळं तोपर्यंत येस्तोपर्यंत आमची एक एक बादली आता झालेली, बादली भरलेल्या आहेत, आमच्या पाथा बी भेटलेल्या आहेत. आता आम्ही ती घेऊन चाललेलं आहे बघा. म्हणजे आम्ही 2-2च पाथा लावल्यात, उद्या परत तोडणार आहे अशा. कारण की 1 वाजले आम्हाला एवढं तोडता घरी जाऊन गुरांना कुटी वगैरे भरपूर कामं असतं आहे. परत ते निसायचं, घरातली काही कामं असतात, आम्ही ते टाकून वावरात जातो उरकायसाठी. खूप म्हणजे असं पटापट उरकायसाठी सकाळच्या वेळी. आणि तहान बी एवढी लागली होती. आता आम्ही सावलीला बसतो आहे आणि पाणी पितो आहे बघा. आणि आमचा हा उद्योगी नातू आहे ना छोटा, त्याचं इकडच्या इकडं याच्यात टाक तांबटं, त्याच्यात तांबटं, असं त्याचा उद्योग. त्याला सांगितलं तरी तो काय ऐकतच नाही आहे. त्याच्या नावाने किती वरडा, पण तो कोणाचंच ऐकत नाही. त्याला जे करायचं ते करतच राहतो हो का. आता आमचा गाडा अगदी फुल भरलेला आहे. आणि कसं आहे, आपल्याला जेवढं रोज उरकन, कारण की माणसंच नाही भेटत, कारण की सगळ्यांची इथं तांबटी तोडायला माणसं पळतात. कोणाची घरची असतात, कोणी दुसऱ्यांकडं जातं. आता आम्ही घरी चाललेलो आहे बघा. 1 वाजलेले आहेत, कारण की आम्ही आलो होतो 9 वाजता. आता या गाड्यात संपूर्ण कॅरेट ठेवल्यात आणि चाललो आहे आता. तरी ट्रॅक्टरने काम बरंच सोपं होतं, मालवेल संपूर्ण दारापुढं जातो. ट्रॅक्टर घरचाच असल्यामुळं कसं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता ट्रॅक्टर बराच पुढं गेला आहे, मी मागं राहिलेली आहे बघा. ती दोघं बी पुढं गेल्यात. आणि असंच चढाने ट्रॅक्टर न्यायला लागतो वर. आणि आता ह्याला वाट्यावर न्यायचं आहे बघा आपल्याला, ते असं धरायला लागतं, कारण की लोड आहे ट्रॅक्टरच्या ह्याच्यात. चराड तुटून बी कॅरेट पडाय बसल्यात खाली.
हे बघा आता इथं वाट्यावर आणली, सावलीला आणल्यात. म्हणजे वाट्यावर आणली की सावलीला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, किती बी वेळ लागला तरी. आता हो का संपूर्ण कॅरेट वतून घेतलेली आहे. साईडने त्याच्या कॅरेट लावलेली आहे तांबाट्याच्या, कारण की तांबाटी पांगाव नाही म्हणून. पण याची गाई भलतीच कॅरेट तिथून काढायची, कारण की आता त्याला तिथं खेळायचं आहे कॅरेट घेऊन. हो का आमची निसून बी झालेली आहे. अगदी 1-2 कॅरेट राहिल्यात फक्त निसायची. हो का आता पूर्ण झालेली आहे निसून. घरी आलो, जेवण केलं. त्याच्या आधी 2-3 कॅरेटं भरली होती आणि जेवल्यावर परत बसले. ते बी आले, ते बी जरा वेळ बसलेत. म्हणजे सुट्टीच नाही. आणि आता ती 2 जण मागं गेली ती गुरांना वैरण करायला, ती बी आलेली आहे थोडी मदत करू लागायला. म्हणजे दिवस कुणी उगवतो आणि कुणी मावळतो तेच कळत नाही ह्या कामाच्या याने. हो का कॅरेट तर भरलेली आहेत. आता उद्या काही तोडायची, उद्या राहिलेली तेवढी तोडून घ्यायची. मी परत 2 दिवसांनी त्याला हात मारायचा. म्हणजे कसं आहे, माल आला की सुट्टी नसते. हो का संध्याकाळ झालेली आहे, जेवणं झाली आमची. गाडी वाट्यावर आणलेली आहे. गाडी बी घरचीच आहे म्हणल्यावर काय प्रॉब्लेम नाही. आपली कधी नेऊ शकतो आपला माल आपण. आता वाट्यावर गाडी आणलेली, आता ती आम्ही भरणार आहे बघा गाडी. म्हणजे पाठ गाडी मार्केटला जाते. तरी म्हणलं तरी 3 वाजताच मार्केटला जायला लागतं. म्हणजे शेतकऱ्याला कसं आहे, अगदी झोपच तोपर्यंत काम असतं. आणि एवढं शेतकऱ्याला कष्ट असतं. आणि शेतकरी एका आशेवर असतो फक्त, त्याच्या पिकाला अगदी माल. याला वाटतं मी बी उचलणार आहे, पण याला कुठं उचलणार आहे ह्या कॅरेट. हे बघा आता ही 2 जण गाडी भरतात. आणि कॅरेट भरपूर जड असतात ना, त्याच्यामुळे ती 2 जण लागतात त्याला उचलायला. आत्ता थप्पी लावून ठेवली की सकाळची गाडी चालली मार्केटला. मैत्रिणी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी बी करा. माझे हे छान व्हिडिओ बघत जा. खूप कष्ट असतात बघा शेतकऱ्याला. शेतकरी खूप कष्टाने करतो आणि अगदी सुखाची भाकरीचा तुकडा खातो. तो बी खायला त्याला वेळ नसतो, एवढं कष्ट करून बी. हे बघा गाडी तर भरून झालेली आहे. आता गाडीचं फाळकं वगैरे लावले. आता 3 वाजता गाडी घेऊन मार्केटला जायचं. चला मग उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.